नमस्कार मंडळी. कमळी या मालिकेमध्ये आपण पुढील भागात पाहणार आहोत, म्हणजेच 28 तारखेच्या भागामध्ये पाहणार आहोत की रिहानने कमळीची छेड काढलेली असते. तर कमळी घरात येऊन सगळ्यांना सांगत असते की रिहानने छेड काढले, तर ते कोणाला पटतच नसतं. नंतर ती जी घरातून हकलपट्टी करत असते त्यावेळेस अन्नपूर्णा तिथे येते आणि ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते की रिहान याने कमळीची छेड काढलेली असते, तर ती कोणाला पटणारही नाही. पण ही मुलगी खोटंही बोलत नाही, पण तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवणार की नाही हे माहीत नाही, पण मी तिला न्याय देऊनच राहणार, हे तिच्या डोक्यात फिक्स असतं. तर हे झालं कालच्या भागामध्ये. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषी लगेच घराच्या बाहेर येऊन कमळीची भेट घेतो आणि कमळी तिथे म्हणते, या शहरात राहायचं म्हणजे मला माझा स्वभाव बदलला पाहिजे. तर ऋषी म्हणतो, तुला तुझा स्वभाव बदलण्याची काही गरज नाही, तू जशी आहेस तशीच ठीक आहेस. चिखलामध्ये उमलणारं कमळ आहेस तू. ऋषी म्हणतो, त्यामुळे दुसऱ्यांसाठी बदलण्याची काहीच गरज नाही आहे, तू जशी आहेस तशीच राहा. दुसरीकडे आत्याबाई आणि अनिका इकडे प्लॅन करत असतात की कमळीला कसा त्रास होईल याचा. ती इथे एक स्वप्न घेऊन आलेली आहे आणि तिला या कॉलेजमधून शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे. तर तिचं ते स्वप्न आपण पूर्ण होऊन द्यायचं नाही असं ती अनिकाला सांगत असते. आणि ते स्वप्न पूर्ण नाही झालं तर ते तिला जास्त त्रास होईल आणि हेच त्यांना हवं असतं आणि ते स्वप्न पायदळी मिळवून द्यायचं असा त्यांचा प्लॅन सुरू असतो. तर कमळी या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.